A1 न्यूज चेहरा नव्या युगाचा। माझ्या पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे की शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी त्याला चांगलं अध्ययन आणि अध्यापन झालं पाहिजे, त्यांना ट्रेन टीचरने शिकवलं पाहिजे। हा संकल्प ठेवून भविष्यातली आम्ही रणनीती आखत आहे। ते सुद्धा पात्र टीचर असेल तर या प्रक्रियेमधून यावं आणि त्यांची निवड होईल। तासिका तत्वावर कार्य करणारा शिक्षक हा रेग्युलर आणि परमनंट होऊ शकत नाही, झालेला नाहीये असं माझं मत आहे। आणि तासिका तत्वावर ट्रेन टीचरच असतो का? तासिका तत्वावर काम करणारा शिक्षक हा ट्रेन असतो का? एक काही शिक्षण झाल्यानंतर त्याला व्यवस्थेचा भाग म्हणून त्याला शिकवण्यासाठी बोलवले जाते आणि भविष्यामध्ये डीएड टीएटी चाच प्राधान्य मिळेल। आणि हे निश्चितच आपल्या माध्यमातून सुद्धा अशी मानसिकता बनवून आपण समाजाला आवाहन करावं, जेणेकरून भावनिक विषय निर्माण नाही झाला पाहिजे। पण एवढे मोठे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला, विद्यार्थ्यावर अन्याय होता, हा विषय नाही, विद्यार्थ्याशी निगडीत आहे। शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी संबंध आहे, तो कोल्याप्स नाही झाला पाहिजे। हे चुकीच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन करून एक पिढी बर्बाद झाली नाही पाहिजे। शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणारा जो विद्यार्थी आहे, भविष्यात आदिवासी समाजाचा विश्वास राहिला पाहिजे का शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ट्रेन टीचर शिकवतात, अशाच प्रकारचा संकुल आहे। आणि या माध्यमातून त्यांना योग्य तो सन्मान ठेवून आम्ही त्यांना विश्वासात घेणार आहोत। एवढं तुम्ही दिवाळीपर्यंत वाटपा, परत पत्रकार परिषद घेतो आणि किती लोकांना लाभ मिळेल तर लाभार्थ्यांची यादी देतो तुम्हाला। विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत चांगली बातमी आली, त्याचं उत्तर असं आहे, न्याय प्रविष्ट प्रकरण असल्यामुळे न्याय प्रविष्ट प्रकरण होतं, पण काही दिवसातच एकही विद्यार्थी जेव्हा तुमच्याशी परत मी पत्रकार परिषदेला संबोधित करणार, चर्चा करेल, त्यावेळेस एकही विद्यार्थी युनिफॉर्म वंचित म्हणजे गणवेश विना वंचित राहणार नाही असा माझा शब्द।